हो. मला तू कधीच वरत गेलास. हो? का मला बोलता तुम्ही? वाटलं माझं गेलं पाण्यात पैसे. कधी पाहिजे? त्याला वाटलं बोलता का नाही? का सांगता की नाही? पहिले ऐकत जा. नंतर बोला. योगेश बाई मला सांग, बोला. नेहमी कोणाला का ऐकण्याची गरज असते का? बापू का बोलता येत नाही? तुम्हाला बिना ऐकता बोलता येते? हा? तसे बाई माझे काय बहुत जबरदस्त आहे. तसं तूही जबरदस्त सास. हो. हवालदार साहेब, बोलायला तोंडाची आणि ऐकायला कानाचीच गरज असते. मग मी काय म्हणते, तुम्ही जन्मल्या तेव्हा त्या सुनीलबाईला तुमच्या कानामध्ये तेल टाकलं का? म्हणूनच तुम्हाला इतकं चुकीचा आवाज येतो. बाई पण तो कुरेल हो कोणता? नाव काय? सांगायचं ते. होता? हा बोलते बाई, तो कुठे भेटला असेल की? तुला नाही म्हणलं, सुनीलला भेटला असेल. आता कुठून भेटला तो ते? दुकानामधून. आता घरी नक्की टाकलं. बाई हं? तू मला सांग, तो तेल कसा टाकला असेल तो माझ्या कानात? अरे तेल टाकासाठी ना तुझ्या कानामध्ये 3 पाचची मोटारच लावली होती. होती का? आणि एक पाईप तुझ्या कानात लावला होता. एवढा नव्हता पण होता. तेवढा मोठा पाय दुखला तरी असेल कसा या कानामध्ये? जाता सुनीलला विचार. पण तुम्हाला अनुभव पाहिजे ना? हो, मी जातो नाही बारीक करायला. पण दुखला असेल बाई. पण पहिलं तर टाईट गेला असेल बाई. गेला असेल. आता ते सुनीलला जाऊन विचार ना. पण बाई शेवटी बाई तुमचा, मोटर कोणाची तर तुमची. माझ्या बापाची. तुमचा मोटर का? का तुमच्या मोटारचा? अवरेज नजर काढला तर काढून देऊ का म्हणतो? तुझ्या बापाचाच बरोबर. बोलत होता. हवालदार जरा मुंका झाला. जास्त तर बोलत नको जाऊ. काय म्हणलं का ते तुमच्या मोटरचा आवरत असता म्हणलो. मला काही वाटलंच नाही. बाई हं? मला सांगा ना, तुमच्या मोटरचा किती एवढेच आहे? मला तर हे माहिती नाही. भगवान. मला तर माहित नाही का तू काही सिंगल पिस्टलच दिसते माणूस. पण तू तर डबल पिस्टल आहेस. बाई हं. तुझा पिस्टल एका फेरात 2 वेळा फिरते. कशी गोष्ट घडून येते. अशा वेळेस माझा पिस्टल तुझ्या मोटरमध्ये 2 वेळा फिरल तर 4 स्ट्रोक घडून येईल ना बाई. म्हणजे माझा अवरेज तुमच्यापेक्षा जास्त आहे ना. लागेल का? ते जाऊ दे. कुणाचा पण राव, तुला काय फरक पडते का? पण बाई मला फरक पडते ना. याचं कसं आहे, एखाद्या अशक्त गायला जास्त साऱ्याची गरज असते आणि ते गाडी कशी टन 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 लावते. जेव्हा गाडी चढावून जात असते तर बाई पूर्ण लोट या इंजिनवर येते. एवढं तुझ्यावरच. आणि बाई डिझेल जास्त लागते ना. आणि अशा वेळेस तुझ्या मोटर मध्ये माझा पिस्टन जर 2 वेळा फिरल तर आई जास्त लागेल ना बाई. आई जास्त लागेल म्हणतो. आणि जास्तच नाही बोलस का तू? मी काय म्हणते, की तू जास्त बोलायला येतेस नाही का? बिना कामाचा काय आहे? तसंही हवालदार त्याला रगरगा. बरं ते जाऊ दे. तू गोष्टी जास्त सांगतेस. गाणं म्हणून दाखव बरं. घरानं जातं माझा. का धरू तुझा? कोंड्या धरून ठेवा ना म्हणतो. लई
दिवसानं मिळाला मोका, लय दिवसानं मिळाला मोका. जवळ ये लागले, जवळ ये लागले, जवळ ये लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले. लय दिवसानं मिळाला मोका, लय दिवसानं मिळाला मोका. जवळ ये लागले, जवळ ये लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले. माझी बायको आणि तुझा नवरा, प्रेमासाठी झालो नवरा. माझी बायको आणि तुझा नवरा, प्रेमासाठी झालो नवरा. दूर नको जाऊ, नव्हे नको लावू, दूर नको जाऊ, नव्हे नको लावू. मिठीच ये लागले, मिठीच ये लागले, मिठीच ये लागले. मला लागले, मला एक चुम्मा दे लागले. देखनी रखवानी, रस रस लेली तुझी जवानी. दिसाया देखनी रखवानी, रस रस लेली तुझी जवान. पकड़ी फिरू, पकड़ी फिरू, कहानी मुला करू. तैयार हो लागले, तैयार हो लागले, तैयार हो लागले. मला एक चुम्मा दे लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले. लय दिवसानं मिळाला मोका, लय दिवसानं मिळाला मोका. जवळ ये लागले, जवळ ये लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले, जवळ ये लागले. मला एक चुम्मा दे लागले. चल बाय भेटलो पुढच्या गुरुवारी का बस्तरवारी कधी भेटता बाई देणार का माझा देणग्या हो का जागा पाहून मारा बरोबर
कारण का नाजूक जाती मारून देता आणि माझ्या जीवाचे हाल झाले तर हो दादा पाहून मारा म्हणजे तुझे विचार आहेस ना खाते? बाबा तुम्ही घरी लिहा ट्रेन द्यायचं का करताना का ठेवता का हा खेळवाची वस्तू आहे बाबा ज्या जागेवर बसवलं ते जागा अशी सुटून येतात सुटून पुढच्यांदा येशील ना तर कोणाची तुझी नाही करणार की नाही त्याच्यात असशील. द्या.